सुरुवातीला बातमी कोल्हापुरातून। पन्हाळा किल्ला हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला आहे। पन्हाळा गडावर अतिक्रमण झालेलं आहे। सादोबा तलावाजवळ 3 मजली अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती समोर येते आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यानंतर आक्रमक झाले आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागड हा ऐतिहासिक गड असून या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाचा विळखा हा वाढत आहे। त्यातच आता सादोबा तलाव असणाऱ्या या ठिकाणी एक 3 मजली अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। मस्जिदचं बांधकाम झालेलं आहे अशी माहिती समोर येते आहे। या अनधिकृत मस्जिद बांधकामाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। शासनाने पुन्हा एकदा गडकोट किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामांबाबत नव्यानं एक समिती निर्मिती केलेली आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर अतिक्रमणाचा विळखा वाढत आहे। त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे आक्रमक झालेत। प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे अशी ही भूमिका या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे। तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूयात। गेल्या काही दिवसापासून गडकोट किल्ल्यावर अतिक्रमण चालू आहे आणि गडकोट किल्ल्यावरचं अतिक्रमण हटवावे यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रत्येक वेळा काय निवेदन देतात, आंदोलन करतात। या कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी आपल्यावर कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, गडकोट किल्ल्यावरचं अतिक्रमण वाढत आहे काय? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाळगड वरती झालेला प्रकार प्रशासनाने बघूनही परत पन्हाळ्यावरती निवेदन देऊन साधारणतः आम्हाला 2.5 वर्ष झाली। 15 महिन्यापूर्वी प्रशासनाला नगरपंचायतीने अहवाल दिला की ते सादोबा तलावामध्ये जे अतिक्रमण आहे ह्याची पुष्टी नगरपंचायत प्रशासनाने करूनही महसूल प्रशासनाकडून कोणती कारवाई झाली नाही। तर अतिक्रमण तर हे होतच आहे, पण मला प्रशासनाला एक थेट सवाल आहे की जे कामाचा निष्काळजीपणा केल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वरती 56 अंतर्गत कारवाईची संपूर्ण व्याख्या करावी आणि ती कारवाई कधी होणार याची स्पष्टता द्यावी। गेल्या काही दिवसात तुम्ही आंदोलन करताय, विशाळगडचं असेल, पन्हाळ्याचं असेल, तुम्हाला काय भूमिका आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात काळजीपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे, हेच हिंदुत्ववादींचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं? आता 2-3 दिवस झाले निवेदन देऊन परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी काहीच निरोप दिलेला नाहीत। आमची एक मागणी होती की जे प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घ्यावी आणि लवकरात लवकर यातून मार्ग काढावा, नाहीतर पुढे आंदोलन होऊन काही घटना घडण्यापेक्षा लवकरात लवकर हा विषय संपवावा। प्रशासन यावर दुर्लक्ष करते काय? प्रशासनाचं या बाबतीत दुर्लक्ष गेले 1.5 वर्ष चालू आहे। गेल्या वर्षी जानेवारी 25 मध्ये या हेरिटेज बाबतीत आणि गड किल्ल्यांच्या अतिक्रमणावरती अतिक्रमण काढावं म्हणून समिती नेमण्याचं प्रशासनानं जाहीर केलेलं होतं, पण त्याच्यावरती समिती अजून झालेली दिसत नाही। परवा निवेदन दिल्यानंतर त्यांनी समिती स्थापन करायचं एक GR काढलेला आहे। याच्यामध्ये महत्वाचा सगळ्यात मुद्दा आहे की ते युनेस्कोचं मानांकन, गड किल्ल्या बाबतीतलं हेरिटेजचं मानांकन आहे। याची तक्रार जर युनेस्कोकडे गेली तर युनेस्कोचं मानांकन जाऊन कोल्हापूरची याच्यामध्ये दुर्दैवीरित्या अपमानास्पद कोल्हापूरसाठी ते होईल। तुम्हाला काय वाटतं हिंदुत्ववादी कार्यकर्ते? नाही, परवा ज्या सातत्यानं अतिक्रमणाच्या बाबतीत आपण अनेक वेळा निवेदन देतोय आणि काल एक समाधानकारक आहे म्हणजे शासनानं GR काढला। म्हणजे GR काढला म्हणजे सर्व काही गोष्टी होत नाहीत। आजपर्यंत अशा पद्धतीचे अनेक GR निघतात आणि सातत्यानं स्थानिक लेवलला त्याला केराची टोपली दाखवली जाते। तर माझं पोलीस प्रशासनाला किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ते तात्काळ त्या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे संपूर्ण पन्हाळा अतिक्रमण मुक्त करावा, अन्यथा ज्या भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं विशाळगडला घडलं तेच पन्हाळ्यात घडू नये अशी आमची इच्छा आहे। आणि ताबडतोब माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती उपाययोजना करून जो आदेश निघालेला त्या आदेशाचं पालन करून ताबडतोब पन्हाळा अतिक्रमण मुक्त करावा, अन्यथा येणाऱ्या परिस्थितीला त्यांनी तोंड द्यायला समक्ष राहावं। कोल्हापूर जिल्ह्यातील असलेले विशाळगड असेल, पन्हाळा असेल, त्याचबरोबर गडकोट किल्ल्यावर असलेले अतिक्रमण हे लवकरात लवकर निघावं अशीच अपेक्षा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। प्रशासनानं वेळोवेळी दिलेल्या आदेशाचं पालन करावं, ह्याही भूमिकेमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।
तर कोल्हापूरमध्ये 3 मजली अनधिकृत बांधकाम हे किल्ल्यावर झालेलं आहे. 3 मजली अनधिकृत बांधकाम होईपर्यंत लक्षात कसं आलं नाही असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मात्र त्यानंतर हे बांधकाम झालेलं अनधिकृत बांधकाम झाल्याचं लक्षात आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि या कार्यकर्त्यांनी आता प्रशासनाकडे धाव घेतलेली आहे. पन्हाळागडावरील हे अतिक्रमण आहे. तर पन्हाळागडावरील स्थानिकांची भूमिका कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडावर असणाऱ्या सादोबा तलावाच्या काठावर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी समोर आणलेला आहे. त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे. मात्र या ठिकाणी कोणतंही अतिक्रमण केलं नसल्याचं मत दर्ग्याच्या विश्वस्तांनी मांडलंय. पन्हाळगडावर ज्या इतर ऐतिहासिक वास्तू आहेत त्याच पद्धतीनं ही देखील ऐतिहासिक वास्तू आहे. मात्र सततच्या पावसानं मुख्य बांधकामातून पाणी झिरपू लागलं. त्यामुळे 2016 साली पुरातत्व विभागाकडे या इमारतीच्या बांधकामाची परवानगी मागितली, परंतु कोणतंही उत्तर न आल्यानं 6 महिन्यानंतर आम्ही बांधकाम केलंय. यामध्ये संपूर्ण चूक पुरातत्व विभाग आणि प्रशासनाची आहे, अशी ही भूमिका इथल्या स्थानिकांनी मांडली आहे. आर्कोलॉजी ऑफ इंडिया या ठिकाणी मुंबई डिपार्टमेंटमध्ये ही फाईल जमा केलेली होती आपण, आणि ही फाईल जमा करून त्यानंतर 1 वर्ष थांबवून हे आपण बांधकाम केलेलं आहे. त्याची परमिशन मिळाली होती ना? परमिशन त्यांचं उत्तरच आलं नव्हतं, आणि उत्तर आलं नसल्यामुळे आम्ही बांधकाम चालू केलेलं आहे. असे पन्हाळगडावर 600 ते 750 घरे आहेत. पन्हाळगडावर एकही घर राहणार नाही अशी पन्हाळगडावरची स्थिती आहे. कारण की 100 मीटरचा त्यांचा लेआउट येतो, आणि 100 मीटरमध्ये जर धरलं तर एकही माणूस पन्हाळगडावर घर बांधू शकत नाही. ही पन्हाळ्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की फाईल दिलेली आहे नियमानं. आर्कोलॉजी उत्तर येणं भाग आहे, उत्तर आलेलं नाही आहे. त्यामुळे ही आर्कोलॉजी आणि शासनाची चुकी आहे. तर आपल्यासोबत यासाठी बोलण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कुंदन पाटील हे जोडलेले. कुंदनजी, जय महाराष्ट्रामध्ये स्वागत. आपण दोन्ही बाजू समजून घेतल्या. एकीकडे तुमचं म्हणणं आहे की हे अनधिकृत बांधकाम आहे, मात्र तिथल्या स्थानिकांनी आता एक प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही या संदर्भात प्रशासनासोबत बोललेलो आहे. हे अनधिकृत बांधकाम नाहीये, तर थोडी पडझड झाली होती, त्याचं बांधकाम केलेलं आहे. नेमकं खरं काय आहे, आणि जर अनधिकृत बांधकाम नसेल तर इतका आक्रोश का? सगळ्यात महत्वाचं, त्यांनी बांधकाम परवानगी साठी आम्ही अर्ज केलाय असं त्यांनी म्हटलंय. माझ्याकडे नगरपंचायत पन्हाळा यांचा अहवाल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे 25/7/2024 रोजी त्यांनी सदर बांधकामासाठी परवानगीची मागणी केलेली आहे, आणि आमच्या निवेदनाची तारीख आहे 9/7/2024. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्या निवेदनाच्या नंतर त्यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे बांधकाम परवानगीची मागणी केलेली आहे. ते जे सांगतायत ते सगळं भ्रामक आहे. आम्ही संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच याबाबतचं निवेदन त्या ठिकाणी. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यांची बांधकाम परवानगी त्यांनी कधी घेतली, नाही घेतली की नाही घेतली, हा 2 प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं समजून घेण्यासारखं हा आहे की एकतर मराठ्यांचा जो इतिहास आहे, स्वराज्याचा इतिहास, याचे फार कमी कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. या मोठा जो वारसा आहे तो या गड किल्ल्यांच्या माध्यमातूनच आपल्या समोर उभा आहे. आणि अशा गड किल्ल्यांच्या वरती चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण करणं, त्या ठिकाणी धार्मिक स्थळांची निर्मिती करणं हे कितपत योग्य आहे हे सगळ्यात महत्वाचं तपासून घेणं गरजेचं आहे. मात्र कुंदनजी, 3 मजली इमारतीचं बांधकाम होईपर्यंत लक्षात नाही आलं आपल्या? मी त्याच मुद्द्यावरती येतो. दुसरा मुद्दा असा आहे की ही जी वास्तू त्यांनी बांधलेली आहे ती अशा ठिकाणी आहे की पन्हाळ्यावरती गेल्यानंतर ज्या ठिकाणी नगरपंचायत चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टला लागून मागच्या बाजूला ही इमारत त्यांनी बांधलेली आहे. म्हणजे सर्व प्रशासकीय अधिकारी त्याच रस्त्याने त्यांच्या कार्यालयाकडे जातात आणि त्यांच्या डोळ्यात दिसत बांधकाम झालेलं आहे. तर माझी सगळ्यात प्रथम यातली पहिली मागणी अशी आहे की ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये यांची बांधकाम जे झालं त्या अधिकाऱ्यांच्या गफलती कारभारामुळे आज हा प्रश्न समाजासमोर उद्भवलेला आहे. तर पहिल्यांदा त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी. त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की 15 महिने झालं या ठिकाणी नगरपंचायत विभागाने महसूल प्रशासनाला त्यांचा अहवाल दिलेला आहे. यानंतर ही 53 डिमॉलिशनची कोणतीही नोटीस त्यांनी संबंधितांना दिलेली नाहीये. तर हा कालावधी कशासाठी गेला, तर या संबंधित अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई होणार का? कारण काय आहे, हे लोक अतिक्रमण करतच आहेत आणि छातीठोकपणे करत आहेत. मग या गोष्टीला शासन पाठीशी घालत आहे
आणि मग त्यानंतर परत विशाळगडची एखादी जी घटना आहे ती उद्भवते आणि त्या ठिकाणी मग हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना संघटनांना बदनाम करण्याचा भाग या समाजामध्ये काही लोक घालतात आणि मग आतंकवादी होते वगैरे वगैरे अशा काही गोष्टी या समाजासमोर येतात आणि मग समाज मग खरंच विचार होतं की आपण जे म्हणजे समाजामध्ये जे चाललेले आहे त्यातलं सत्य काय आणि असत्य काय हे समाजाला समजत नाही. जी, मात्र कुंदनजी, जर इतकं 3 मजली अनधिकृत बांधकाम होत असेल आणि त्या ठिकाणी पदाधिकारी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता तोच आहे, तरी सुद्धा इतकं 3 मजली अनधिकृत बांधकाम होत असेल तर स्थानिक तिथल्या कुठल्या नेत्याचा किंवा कुणाचा वरदहस्त या अनधिकृत बांधकामांच्या मागे आहे? मी राजकारणामध्ये जाणार नाही कारण ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी प्रशासनाची आहे. राजकारणामध्ये कोण काय करताय हा त्यांचा प्रश्न आहे पण ज्यांना त्या त्या पदावरती जबाबदारी प्रशासनाकडून दिली गेलेली आहे. मग प्रशासन का दुर्लक्ष करते? आता तो त्यांनी तुम्ही तहसीलदारांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत विचारा की त्यांनी नाही, तुम्ही याबाबत पाठपुरावा केला का? तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात काही जाब विचारला का की इतकं 3 मजली अनधिकृत बांधकाम होत असताना तुम्ही काय करताय असा जाब तुम्ही विचारलाय? गेल्या 1.5-2 वर्षापासून आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो. बरं. मध्यंतरी काही निवडणुका आल्या, आता तिकडे नगरपंचायतीची निवडणूक झाली, त्या अगोदर लोकसभा विधानसभा हा सगळा जर काळ सोडला अगदी 3-3.5 महिन्याचा जर काळ सोडला तर बाकीचा वेळ त्यांच्याकडे होता पुरेसं 1 वर्ष होतं त्यातलेही 4 महिने आपण पावसाळ्याचे सोडून देऊ तर ते 4 महिने वगळता त्यांच्याकडे 8 महिन्याचा कार्यकाळ पुरेसा होता. म्हणजे या म्हणजे 15 महिन्यातल्या 7 महिन्यामध्ये ते नोटीस देऊ शकत होते. त्याला 30 दिवसाची मुदत होती. तर 53 ची नोटीस सुद्धा अजून त्यांना दिली गेलेली नाहीये. आता ते मगाशी मी ऐकत होतो की त्यांचे जे काही ट्रस्टी आहेत ते म्हणत होते की आम्ही ASI कडे मागणी केलेली आहे की आम्हाला यासाठी बांधकाम परवानगी द्यावी. तर आता सगळ्यात महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की 100 मीटरच्या हद्दीत असेल तर त्यांची परवानगी लागते, 300 मीटरच्या हद्दीत म्हणजे 100 मीटरच्या बाहेर असेल तर त्यांची परवानगीची काही गरज नाही. आणि त्यांनी उत्तर दिलं नाही असं त्यांच्यावरती जे काही हे रोख ठेवताय तर जागेची मुळात मालकीच यांची नाहीये. नगरपंचायतीची ती जागा आहे आणि तळ्याचा तो कठडा आहे. अशा ठिकाणी जर बांधकामाला परवानगी मागणं कितपत योग्य आहे हे त्यांनी पुन्हा एकदा तपासून घेतलं पाहिजे. आणि मी परवाही प्रसारमाध्यमांमध्ये बोलताना सांगितलं की ते बांधकाम सुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे. उद्या कोणताही त्या ठिकाणी भूकंप झाला किंवा अन्य काही हे झाला आणि त्या ठिकाणी त्यांच्याच समाजाचे जे लोक जाणार आहेत त्याच्यामध्ये जर मृत्युमुखी पडले तर ते कोणाला जबाबदार धरणार? अल्टिमेटली प्रशासनच या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार असतात. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी या गोष्टीसाठी बांधील आहे आणि आमची सगळ्यात महत्वाची सगळी आता ही मागणी आहे की ते बांधकाम अनधिकृत आहे ते आम्ही वेळ पडल्यास कोर्टात जाऊन सुद्धा सिद्ध करू आणि ते प्रशासनाला पाडायला भाग पडू. पण प्रशासनानं अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं शासनाचे काही नियम आहेत ज्याच्यामध्ये कामात निष्काळजीपणा केल्यास हा कसूर म्हणून जी काही कारवाई अंतर्गत होते तर त्याची एकदा शासनानं व्याख्या करणं गरजेचं आहे. कारण 15-15 महिने जर त्यांना नोटीसच दिली जात नसेल तर मग 100% शासकीय अधिकारी काय करतायत, फक्त पैसे घेण्याचे उद्योगधंदे चाललेत का हे सुद्धा तपासून घेणं गरजेचं. जी, मात्र कुंदनजी, विशाळगडावरील वाद हा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आता पन्हाळ्यावरती असं अनधिकृत बांधकाम होतंय. तुमचं म्हणणं आहे की प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नाहीयेत. तुमची पुढे भूमिका काय असणार आहे या संदर्भात? तुम्ही पुरातत्व खात्याकडे काही तक्रार करणार आहात का किंवा राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे काही तक्रार करणार आहात की किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे काही तक्रार करणार आहात? आम्ही पालकमंत्र्यांना याच्या अगोदरही विनंती केली होती की कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडकिल्ल्यांच्या ठिकाणी आपण बैठक घ्यावी. त्याबाबत त्यांनी कुठलाही प्रतिसाद आम्हाला अजूनपर्यंत दिलेला नाहीये. बरं. विशाळगडावरचा विषय आज अखेर अजून अर्धवटच आहे. साधारणतः 43 बांधकामं अजून त्या ठिकाणी आहेत. 13 लोकांना फक्त बेघर मधून घर बांधणीसाठी त्या ठिकाणी तत्कालीन 93ला जिल्हाधिकाऱ्यांनी जागा वाटप केली होती. 43 मध्ये 13 लोक गेले तर त्या ठिकाणी 30 लोक अजूनही अनधिकृत बांधकाम करून राहिलेले आहेत. तर हे जे काही प्रकार आहेत याची एक प्रक्रिया व्यवस्थित असावी यासाठी प्रशासनानं गेल्या वर्षी आम्ही दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने समिती गठीत केली. त्याचा पुन्हा GR 27 तारखेला त्यांनी काढला पण समिती गठीत होत नाहीये, त्याची बैठक होत नाहीये.
त्यामुळं गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये शासन खरंच निष्काळजी आहे हम्म. असंच समाजासमोर चित्र उभा राहतं. जी, मात्र प्रशासन लक्ष देत नाहीये, शासन निष्काळजी आहे असं आपलं म्हणणं आहे. तर मग हे अनधिकृत बांधकाम होऊ नये आणि झाल्यास ते तोडलं जावं, यासाठी आता यापुढे हिंदुत्ववादी संघटनांची काय भूमिका असणार आहे? आंदोलन मोर्चे काही काढणार आहात? आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व संघटनांना एकत्र घेऊन हम्म. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती श्रद्धा ठेवणारे, छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती श्रद्धा ठेवणारे अशा सर्व समाजातील घटकांना एकत्र घेऊन आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेमकं विशाळगड मध्ये काय झालं आणि आता पन्हाळ्यावरती काय चाललंय याची जनजागृतीसाठी पदयात्रेचं आयोजन करणार आहे. आम्ही परवा दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी तहसीलदार पन्हाळा यांना त्याबाबत चौकशी करून कारवाईचे पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की तात्काळ कारवाई करून कारवाईचा अहवाल परस्पर संबंधितांना कळवावा आणि आंदोलनापासून परावृत्त करावं. आता आम्हाला हेच बघण्याची वाट बघतोय की शासन किती जलद गतीने याच्यामध्ये कारवाई करतं. अन्यथा मग आम्ही जशी आचारसंहिता संपते तसं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पदयात्रेचं या जनजागृतीसाठी आयोजन करत आहे. जी, कुंदन पाटील जी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल. तर जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.